मी अर्ध्या दाढीवरून हात फिरवला आणि ते आडवे झाले. शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका. तर शिंदेंची दाढी नकली, शहा कधीही कातरतील. संजय राऊतांचा पलटवार. ठाकरेंच्या भाषणाला रुदालीची उपमा देत फडणवीसांकडून टीका. तर फडणवीस आणि शिंदेंनी राज्यभर रडण्याचे कार्यक्रम आता सुरू करावे. राऊतांचा पलटवार. ठाकरे बंधूंच्या एकत्र मेळाव्याला अनुपस्थित असलेले मिलिंद नार्वेकर पंढरपुरात दर्शनाला. सर्व पक्षीयांच्या संपर्कात असलेले नार्वेकर मोक्याच्या क्षणीच गायब कसे? राजकीय वर्तुळात चर्चा. भाषेच्या नावाखाली होणारी मारहाण आम्ही सहन करणार नाही. मनसे पक्षाची मान्यता रद्द करा. भारतीय हिंदू सेनेचं निवडणूक आयोगाला पत्र. नाशिकचं गंगापूर धरण हे 60% जास्त भरलं. धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ. रामकुंड परिसरातील मंदिरही पाण्याखाली. राज्यात पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा इशारा. पुणे जिल्ह्यातील घाट माथ्यावर आज आणि उद्या अतिमुसळधार पावसाचा अंदाज. राजस्थानच्या सवाई माधोपूरमध्ये मुसळधार पाऊस. तर अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत. भागवतगडमध्ये मुसळधार पावसात तलावाचा बांध फुटल्यामुळे सखल भागात घरांमध्ये पाणीच पाणी. वसई विरार परिसरात रात्रीपासूनच मुसळधार पाऊस. नालासोपाऱ्यातील सखल भागांमध्ये पाणी साचलं. पावसाचा जोर वाढल्यास घरांमध्ये सुद्धा पाणी शिरण्याची शक्यता. हिमाचल प्रदेशच्या मंडीमध्ये ढाकुटी सदृश पाऊस. तर अनेक नदी नाल्यांना मोठा पूर. सारण, बागसियाड, तुनाग अशा भागांमध्ये मोठं नुकसान. जम्मू काश्मीरच्या राजौरीमध्ये मुसळधार पाऊस. तर धारहाली आणि साक्तोह या भागामध्ये नद्यांचं रौद्र रूप समोर. अमेरिकेतील टेक्सासमध्ये पुरामुळे कहर. आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू. ग्वाडलुपे या नदीची पाण्याची पातळी अवघ्या 45 मिनिटात तब्बल 26 फुटांनी वाढली. आषाढी वारीनिमित्त अवघी पंढरी दुमदुमली. पदस्पर्श दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. विठ्ठल मंदिरालाही आकर्षक सजावट. तर चंद्रभागेच्या तीरी वैष्णवांचा या ठिकाणी मेळा भरला. पंढरपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न. फडणवीसांकडून सपत्नीक शासकीय पूजा. शासकीय महापूजेत मुख्यमंत्र्यांसोबत नाशिकच्या उगले दाम्पत्याला पूजेचा मान. महाराष्ट्राची काळजी घेण्यासाठी माऊलींनी आम्हाला शक्ती द्यावी. बळीराजाला शक्ती द्यावी. मुख्यमंत्र्यांचं साकडं. पंढरपूरप्रमाणे शिर्डीमध्ये सुद्धा आषाढी एकादशीचा मोठा उत्साह. मोठ्या संख्येनं साई भक्त दर्शनासाठी शिर्डीत दाखल. एकनाथ शिंदेंकडून वडाळ्यातील विठ्ठल मंदिरामध्ये सपत्नीक महापूजा. बळीराजाला चांगले दिवस येवो. शिंदेंचं विठ्ठलाला साकडं. माळेगाव साखर कारखान्याच्या चेअरमनपदी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निवडीवर तावरेंचा आक्षेप. तर आता वेळ संपल्याचं निवडणूक अधिकाऱ्यांकडून स्पष्ट.